बँक खाते भाड्याने देण्याचे प्रमाण वाढू लागले असून लातूर जिल्ह्यात 10 खातेदारांवर गुन्हा नोंदवण्यात आला। या खात्यातून पैसे काढण्यास आता प्रतिबंध करण्यात आला असून यात 1,30,00,000 रुपयांची रक्कम असल्याचा दावा लातूर पोलिसांनी केला आहे। हे म्यूल अकाउंट असल्याचा पोलिसांचा दावा आहे। लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे या अनुषंगाने बोलताना म्हणाले, सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या म्यूल अकाउंटची माहिती राज्य पातळीवर उपलब्ध करून दिली जात आहे। एखाद्या खात्यात रक्कम जमा झाली तर लगेच कळते आणि रक्कम काढताना त्या खातेदाराची संमती असते, कारण बँक व्यवहारासाठी असणारा एक वेळ वापरायचा गोपनीय संकेतांक अर्थात OTP त्याच्याकडेच असतो। गुन्ह्यातील आरोपीस वारंवार रक्कम काढण्याची परवानगी मिळत असेल तर ते खाते म्यूल आहे असे ठरविले जाते। त्याच्या 4 श्रेणी आहेत। यातून वारंवार रक्कम काढली जात असेल तर त्यावर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत। या खात्यावर आता राज्यभर कारवाई सुरू आहे। सायबर गुन्ह्यातील आरोपींना खाते भाड्याने चालवायला दिले जाते आणि त्यातून कमिशन घेतले जाते। आर्थिक मोबदल्यासाठी कोणालाही आपले बँक खाते वापरू देऊ नये किंवा बँकिंगशी संबंधित माहिती देऊ नये, अन्यथा सायबर फसवणुकीस मदत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही पोलीस सांगत आहेत। दाखल झालेल्या 10 गुन्ह्यांपैकी 5 गुन्हे लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यामधील संशयित व्यवहारांची रक्कम 1.24 कोटी रुपये। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 53,300 रुपयांच्या व्यवहारांशी संबंधित 2 गुन्हे दाखल आहेत। रेणापूर पोलीस ठाण्यात 4.89 लाख रुपयांच्या व्यवहारांबाबत 2 गुन्हे नोंदवण्यात आले असून अहमदपूर पोलीस ठाण्यात 31,000 रुपयांच्या व्यवहारासंदर्भात 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्व 10 प्रकरणातील संशयित व्यवहारांची एकूण रक्कम 1,30,15,444 रुपये इतकी आहे।